आता ह्याच्यात आम्हाला VK सिंगचा त्याच्यामध्ये फोन आला होता. आम्ही ह्यांचा जो हँडलर आहे, त्याचं नाव काय, दीपक बोरकर नंबर आहे, कोणाला चेक करायचा असेल तर त्याला काल 10:14 आम्ही तिथं फोन केला होता आणि लगेचच 10:46 VK सिंगचा आमच्या त्या माणसाला फोन आला. त्याला असं वाटलं की तो कुठला ते पत्रकार आहे का आणि काय, आणि बरंच काय 2 मिनिटं तो बोलत होता. त्यातले काही छोटे विषय मी फक्त तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तो बोलत असताना त्यांनी सांगितलं AIB ने मुझे क्लिअरन्स दिया है, म्हणजे रिपोर्ट जो आला, म्हणजे त्याचं मत आहे की AIB ने मला क्लिअरन्स दिलेला आहे, तर तुम्ही अधिकची माहिती तुम्हाला कशाला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्याबरोबर नीचे से ऊपर तक हमारी पहुंच आहे असं VK सिंग आम्हाला सांगतोय, म्हणजे आमच्या माणसाला सांगतोय. नीचे से ऊपर तक, आता ऊपर तक म्हणजे मंत्र्यापर्यंत का हा मोठा प्रश्न आहे. नीचे से म्हणजे कुठून हे आपल्याला बघावं लागेल. कोई भी कुछ भी बिघाड नहीं सकता, म्हणजे आमचं कुणीच काय बिघडू शकत नाही. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला आहे, अजितदादा त्याच्यामध्ये वारलेले आहेत, ते आपल्यात नाही आहेत. आणि मग अजित काका तिथं नसताना, अजितदादा आपले तिथं नसताना त्यांचा ॲक्सिडेंट तिथं झाल्याने हा म्हणतोय की म्हणजे आमचं कुणी काय बिघडू शकत नाही. त्यानंतर अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, सरकार भी हमारे प्लेन यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है. म्हणजे VSRचे विमानं अजून सुद्धा उडतायत, सरकार ते विमान त्या ठिकाणी वापरते. काही प्रमाणात महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये ज्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक सुद्धा VSRचं विमान वापरतायत, तर रोहित पवारला त्यात काय पडलेलं आहे असं VK सिंगने तिथं मला सांगितलेलं आहे. मग मला नाही, माझ्याशी नाही बोलला, तो माझ्या लोकांशी बोलला. हे झालं, हे सगळे पुरावेत. आता मी होम मंत्रालयाला म्हणतो, तुमच्याकडे जर WhatsApp हॅकिंग नाही WhatsApp रेकॉर्डिंग काढण्याची जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तर काढा. काल काय बोलला ते तुम्ही बघा, पण फक्त एवढंच काढू नका. VK सिंग 28 जानेवारीच्या आधी 6 महिने कोणाकोणाशी बोलत होता आणि काय काय बोलत होता, WhatsApp पासून इतर सगळ्या गोष्टींवर हे तुम्ही काढा. आणि 28 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कोणाला तो भेटला हे सुद्धा तिथं बघा. महाराष्ट्र सदनला तो गेला होता का नव्हता, आणि गेला असेल तर कोणाला भेटला हे सुद्धा तुम्हाला जर काढता आलं गेल्या 5-6 दिवसामध्ये, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.